नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाप्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मोठी बातमी सुरुवातीला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा योग्य तो संदेश गृहमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्याचं सांगितलं जात आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यात काय चर्चा झाली? कानउघडणी झाली का? त्यांना काही आदेश दिले गेले? काय नेमकं घडलंय? सोड आपण बघतोय की मुंबईतल्या IPS अधिकाऱ्यांच्या बदलीवर खूप मोठं राजकारण घडलेलं आहे. खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी निर्माण होईल इथपर्यंत संबंध जे आहेत ते चांगले गेलेले आहेत. मात्र आता दोन्ही पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील, ते स्वतः मातोश्रीवरती आले आणि त्यांनी पूर्णपणे समन्वय साधत चर्चा केल्याचं समजतं आहे. मात्र जे मुख्य कारण आहे की IPS अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या परस्पर करण्यात आलेल्या आहे त्या संदर्भात योग्य तो संदेश देण्याचं देखील सांगण्यात आलेला आहे. त्यानुसारच गृहमंत्री अनिल देशमुख हे सह्याद्री अतिथीगृहावरती आले आणि तिथे त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना देखील बोलवून घेतलं आणि त्यांना योग्य तो संदेश, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, जो बैठक झालेली आहे मातोश्रीवरती, तो संदेश जो आहे तो परमबीर सिंग यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे यापुढे कुठल्याही प्रकारचं IPS किंवा IS अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात एक जी काही गॅप होती आहे समन्वय नसण्याची, ती भरून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे. हे प्रकरण मिटलंय असा सध्या तर तुर्तच आपण म्हणू शकतो. पण कुठे ना कुठे पुढे ठिणगी कुठल्याही काही प्रकरणावर पडण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. नक्की दोन गोष्टी प्रकर्षाने समोर येत आहेत. उदय, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. त्यातली एक गोष्ट अशी की या तिन्ही पक्षांच्या सरकारमध्ये काही ना काही कुरबुरी सतत सुरू आहेत. कधी कधी त्या उघडपणे सुरू असतात, कधी कधी त्या छुप्या पद्धतीने न सांगता सुरू असतात, पण कुरबुरी अंतर्गत वाद सुरूच आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की सातत्याने कुठल्याही पक्षाचं कुरबुर असो, राग असो किंवा काही प्रश्न असोत, कायम शरद पवार समन्वयकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला या तीन पक्षाच्या सरकारमध्ये बघायला मिळत आहेत. IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. दोन्ही नेत्यांनी मातोश्रीवर चर्चा केली. चर्चेनंतर शरद पवार मातोश्रीवरून निघाले. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यानंतर अनिल देशमुख बाहेर पडले आणि एकनाथ शिंदे मातोश्रीवर पोहोचले. त्यामुळे मातोश्रीवर नेमकी कोणती खलबतं रंगली याविषयी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान एक मोठी बातमी येते. संजय राऊतांकडून शरद पवारांची मुलाखत. दोघांमध्ये चीन ते महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी अशा अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, काय सांगशील या मुलाखती संदर्भात? सुवर्ण, आपण बघतोय की सामनाने अधिकृत मुलाखती ज्या आहेत त्या आतापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या आहेत. आणि पहिल्यांदा सामनामध्ये अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे दुसऱ्या पक्षांचे प्रमुख नेत्यांचा इंटरव्ह्यू जो आहे, मुलाखत जी आहे ती येणार आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ही मुलाखत घेतलेली आहे. ती मुलाखत सामनामध्ये छापून येणार आहे आणि डिजिटल माध्यमातून देखील प्रकाशित केली जाणार आहे. त्यामुळे या इंटरव्ह्यू बद्दल, या मुलाखतीबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे चीनच्या सीमेवरती घडलेले जे प्रसंग आहे, तिथले जे विषय त्यापासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यातले, मुंबईतले विषय या सर्वांवरती हे प्रश्न विचारण्यात आलेले. त्या सगळ्यांवरती ही चर्चात्मक मुलाखत आहे. ती सर्वांना उत्सुकता आहे या चर्चेमध्ये नेमकं काय माहिती मिळते आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की जो सत्ता संघर्ष झालेला आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये, त्यामध्ये शरद पवार यांची भूमिका सगळ्यात मोठी होती. त्यांना मालिकावीर म्हटलं गेलं होतं, तर सामनावीर म्हणून संजय राऊत यांना गौरवलं गेलं होतं. सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही नेत्यांची ही मुलाखत जी आहे ती किती इंटरेस्टिंग होते हे आता पाहावं लागणार आहे. अगदी अगदी बरोबर आहे. धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल. राजकारणातलं एक मोठं अनुभवी नाव शरद पवार यांची मुलाखत घेतली. ती सुद्धा अनेक वर्ष संपादक राहिलेले, राजकारणामध्ये मुरलेले असे संजय राऊत यांच्याकडून. राज्यात सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारला लक्ष केलं. आपल्याकडे कमी चाचण्या करून कमी रुग्णसंख्या दाखवण्याचा जो प्रकार मुंबईमध्ये चाललेला आहे आणि इतर MMR रिजनमध्ये चाललेला आहे, हा काउंटर प्रोडक्टिव्ह आहे. आपण कागदावर कदाचित हे क्लेम करू शकू की बघा आमच्या इथे फार रुग्ण वाढत नाही आहेत, पण कुठेही रेट ऑफ इन्फेक्शन कमीच होत नाही आहे.
आणि मग ज्यांचं टेस्टिंग आपण करणार नाही अशा लोकांचा जीव हा पूर्णपणे धोक्यात टाकण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतोय। सारथी संस्था ही केवळ आमच्या काळात तयार झाली म्हणून ती बंद करायची आणि ती खिळखिळी करायची अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे, हे योग्य नाही आहे। सरकार येतात, सरकार जातात, सरकार येतात, सरकार जातात, पण संस्था ज्या असतात त्या संस्था आपण वाढवल्या पाहिजेत, त्या अधिक सक्षम केल्या पाहिजेत, त्याला अजून मजबूत करण्याची आवश्यकता तर केली, पण सिस्टमॅटिकली सारथी संस्था किल करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही। हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडेल, त्यामुळे आज आम्ही त्याच्याकडे लक्ष लावून बसलेलो नाही। आमच्याकरता 12 आमदार, सरकार या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत। आमच्याकरता महाराष्ट्राची 12 कोटी जनता ही महत्त्वाची आहे। केंद्रीय गृह मंत्रालयानं विद्यापीठांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे। गृह मंत्रालयानं केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठवून विद्यापीठांना परीक्षांचं आयोजन करण्याची परवानगी दिली आहे। परीक्षांसाठी UGCच्या नियमांनुसार आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक वर्षानुसार अंतिम सत्राच्या परीक्षा घेता येणार आहेत। विद्यापीठांना परीक्षांचं नियोजन करावं, परीक्षा घ्यायच्या आहेत त्यामुळे परीक्षांचं नियोजन करावं असं पत्र गेलेलं आहे। गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिल्यानंतर उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे। प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, या परीक्षांसंदर्भात काय अपडेट? केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षा सचिवांना एक पत्र लिहून ज्याही विद्यापीठ आणि जेही विविध इन्स्टिट्यूट्स आहे या ज्या संस्था आहे त्याच्यामध्ये परीक्षा आयोजित करण्याकरता परवानगी दिली आहे। महत्वाचं म्हणजे या परीक्षा घेण्यात याव्या यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे याला UGC संबोधलं जातं। UGCच्या दिशानिर्देशानुसार त्यांच्या नियमानुसार आणि सोबतच विद्यापीठाच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या जेही मानक दिलेली आहे खास करून COVID-19च्या संदर्भात त्या सगळ्या मार्गदर्शक तत्वाचा आधार घेत ही अंतिम सत्र परीक्षा ज्याला फायनल टर्म संबोधलं जातं, जे अत्यावश्यक असल्या कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये किंवा कुठल्याही विद्यापीठामध्ये जी अंतिम परीक्षा असते ज्याच्या माध्यमातून त्याला पदवी मिळते किंवा पदव्युत्तर पदवी मिळते त्या तशा परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे। आणि ही जी परीक्षा असते अतिशय सक्तीची असते, अनिवार्य असते। त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकारचं पत्र खास करून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय उच्च शिक्षा सचिवांना पाठवलं आहे। त्यामुळे एक प्रकारे मार्ग मोकळा झालेला आहे परीक्षा घेण्याचा। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत। सुप्रीम कोर्टात उद्या मराठा आरक्षणावर महत्त्वपूर्ण निकाल येणार आहे। त्याआधीच मराठा समाज आक्रमक झालाय। उद्या मराठा समाजाच्या विरोधात निर्णय गेला तर 9 ऑगस्टला रस्त्यावर उतरण्याचा इशारा मराठा मोर्चेकऱ्यांनी दिलाय। तसंच सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून मराठा मोर्चेकऱ्यांनी विजय वडेट्टीवारांना लक्ष्य केलंय। सारथी संपवण्याचं षडयंत्र रचणाऱ्या वडेट्टीवारांनी राजीनामा देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षणावर नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नामदार वडेट्टीवार हे कोल्हापूरला जाऊन राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीवर अतिशय भावनिकपणे नतमस्तक होतात आणि दाखवतात की आमच्या शाहू महाराजांच्या प्रति किती प्रेम आहे। पण राजर्षी शाहू महाराजांच्या जे जिवंत स्मारक ज्याला म्हणता येईल की खऱ्या अर्थानं त्यांनी जे तळागाळातल्या समाजासाठी झटले त्या मराठा समाजातील तळागाळातल्या लोकांना ज्याची मदत होणार आहे, ज्यांच्या आयुष्याला चांगलं वळण लागणार आहे अशा सारथी संस्थेला संपवण्याचं काम मात्र ते करतायत। आम्ही आपल्या माध्यमातून वडेट्टीवार यांचा राजीनाम्याची मागणी करतोय। मराठा क्रांती मोर्चाच्या आरोपांना विजय वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं, त्यावरही नजर टाकू। राजनाम खात्याचा मंत्री म्हणून मला कुठेही माझा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही, माझी कुठेही स्वाक्षरी नाही, मी कुठेही त्यामध्ये माझा संबंध होण्याचा विषय नाही। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझं नाव जोडून मला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम की सारथी बंद करायसाठी वडेट्टीवार निघाले तर हे चुकीचं आहे। त्यांना असं वाटत असेल की मी ओबीसी समाजाचा नेता आहे म्हणून मंत्री आहे आणि ओबीसी समाजाचा आहे म्हणून मराठा समाजाच्या या विद्यार्थ्यावर मी अन्याय करतो आहे, अशी काही लोकांची जर भावना झाली असेल तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की मी चांगलं आणि प्रामाणिक काम करत असताना जर माझ्यावर आरोप होत असतील तर मग हा सारथीचा कारभार जो आहे
एखाद्या मंत्र्यांच्याकडे, दुसऱ्या कार्यक्षम मंत्र्यांच्याकडे द्या, एका मराठा समाजाच्या मंत्र्यांच्याकडे द्या, जेणेकरून यांचे आरोप माझ्यावर होणार नाही. भाजपचे नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर पत्रकार परिषद घेऊन जहरी टीका केली. नारायण राणे काय म्हणाले, कोणकोणत्या विषयांवर त्यांनी भाष्य केलंय त्यावरही नजर टाकू. की जे सरकार जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही, तो मुख्यमंत्री कशाला हवा? मंत्रालयात राहून जनतेचे प्रश्न आणि प्रशासन हाताळत नाही, तो मुख्यमंत्री कशाला हवा? हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे. याला प्रश्न ज्या राज्याचे माहीत नाही आहेत, हा प्रशासन चालू शकत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीपासून म्हणत होतो की आज जनता कोरोनामुळे त्रस्त असून मृत्यू वाढतायत. हे सरकार हे थांबू शकत नाही, याची क्षमता नाही. परिचारिका, नर्सेसचे पगार नाहीत. आज दयनीय अवस्था या राज्याची आहे, राज्याची. आज उद्योग धंदे सगळे कोलमडले, पण त्याची चिंता नाही. हा मुख्यमंत्री डोळे मिटून एकच, लॉकडाऊन करा. अरे लॉकडाऊन करा, पण किती दिवस, किती महिने? आणि प्रत्येक महिन्यामध्ये नवीन प्रश्न जे उपस्थित होणार आहेत त्यांना जबाबदार कोण आहे? मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं रत्नागिरीला अमुक पैसे, सिंधुदुर्गला अमुक, रायगडला अमुक. आज किती महिने झाले? 1 महिना तर उलटून गेला. 1 रुपया नाही मिळाला, 1 रुपया आजमितीपर्यंत. घोषणा केलं 1 रुपया नाही. दरवर्षी फंड जातो, जिल्हा नियोजनचा फंड जातो. मे जून मध्ये 1ही रुपया नाही. विकासाला पैसा नाही. वादळासाठी दिलेली मदत नाही. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज काही प्रमाणात खुली होणार आहेत. या संदर्भात मुख्य सचिव यांनी आदेश जारी केलेत. 8 जुलै गेस्ट हाऊस, लॉज आणि हॉटेल्स यांचा वापर करता येणार आहे. गेस्ट हाऊस, लॉज आणि हॉटेलचा संपूर्ण क्षमतेऐवजी फक्त 33%च वापर केला जाणार आहे, कारण कोरोनाचं संकट अजूनही आहे. सोशल डिस्टन्सिंग आपल्याला पाळायचं आहे. राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन या अंतर्गत लॉकडाऊनमध्ये बंद कराव्या लागलेल्या अनेक व्यवसायांना परवानगी दिली जाते. हॉटेलच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो, त्यामुळे हॉटेल्स पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. अनेकांना पुन्हा पूर्वीप्रमाणे रोजगार मिळणं शक्य होणार आहे. ते सगळे हॉटेल्स आणि लॉजेस जे कंटेनमेंट झोनचे बाहेर आहेत त्यांना ते 33% ते चालवता येईल, पण त्याच्यात जिम्नॅझियम आणि स्विमिंग पूल हे त्यांना वापरता येणार नाही. कारण ज्या पद्धतीने आपण आता इंटरनॅशनल फ्लॅट्सला आपण अलाव केलेला या राज्यामध्ये येण्याकरता, तर बाहेर न येणारे पॅसेंजर्स वगैरे ते वाढत चाललेल, त्यांना राहण्यासाठी असुविधा होत आहे. आणि हॉटेल आता थोडे दिवस बंद झालेले आहेत, त्यांचे स्टाफ आणि त्यांनाही त्रास होत होता. तर स्टार्टअप इंडियाचा हा आणखीन एक नवीन मुवमेंट आहे जे आपण आता कन्सिडर केलेलं आहे. यानंतर कोरोना संदर्भातली राज्यातली अपडेट घेऊया. राज्यात कोरोना रुग्णांमध्ये 5368 रुग्णांची भर पडली आहे. धक्कादायक म्हणजे 204 जणांचा मृत्यू झालाय. महत्वाची बातमी या घडीची. राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा आज किती वाढलाय ते आपण बघतोय. 204 जणांचा मृत्यू झालाय. यापैकी नवी मुंबईमध्ये 28 जणांचा मृत्यू झालाय. 3522 जणांना आज डिस्चार्ज दिला गेलाय. राज्यात सद्यस्थितीला 87,681 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर राज्यभरात कोरोना बाधितांचा आकडा 2,11,987. मुंबईमध्ये आज 1209 रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 85,724 आहे. जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी वर्ध्यात भाजप आमदार आणि प्रदेश सचिवासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा कार्यालयामध्ये घेतलेल्या सत्कार कार्यक्रमाला गर्दी जमवल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींची आज चौकशी झाली. मुंबईतल्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तब्बल 3 तास चौकशी झाली. ही चौकशी करण्यापूर्वी भन्साळी यांना पोलिसांनी समन्स बजावलं होतं. सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांचा जबाब नोंदवला. संजय लीला भन्साळी हे 29वे ज्यांचा जबाब नोंदवला गेला. दरम्यान सुशांतची एक्स मॅनेजर दिशा आणि सुशांतशी संबंधित काही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. याविषयी दिशाच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिशाच्या कुटुंबियांनी एक पत्रक काढलं असून दिशा सुद्धा कुणाची तरी मुलगी असून तिच्याविषयी अफवा पसरवू नका असं आवाहन करण्यात आलंय. चीनमध्ये गलवानमधल्या हिंसाचारानंतर आता चर्चेला सुरुवात झाली आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांच्यात चर्चा झाली. त्यात LACचा आदर करण्यावर परस्परांमध्ये एकमत झाले. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा सल्लागार परराष्ट्रमंत्री स्तरावर चर्चा सुरू झाली. सीमेवरील तणाव कमी करण्याच्या मुद्द्याला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. अमेरिकेसह जगाच्या प्रचंड नुकसानीला चीन जबाबदार असल्याचा थेट आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. कोरोनामुळे अनेक देशांची आर्थिक घडी आणि गणित विस्कटलंय. कोरोना व्हायरसला डोनाल्ड ट्रम्प यांनी चायना व्हायरस असं नाव दिलंय. याआधीही त्यांनी चीनवर या व्हायरसवरून आरोप केले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ लागला होता तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला ते गांभीर्यानं घेतलं नाही. तसंच त्यांनी व्हायरसला वुहान व्हायरस, चायना व्हायरस अशी नावं दिली होती. एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या या तिखट वक्तव्यानं चीनचा तडफडाट होणार हे नक्कीच. या बातम्यांसह महाप्राईम टाइम मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.